सर्वांना नमस्कार. मी वंदना देहेडकर विप्र. माझे यूट्यूब चॅनल रीडिंग रूममध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. भगवान बाहुबली भाग 2. भरत व बाहुबलींचे द्वंद्वयुद्ध. 2 मंत्र्यांचे शिष्टमंडळ प्रथम भरताकडे गेले. त्यांनी युद्धामुळे घडून येणाऱ्या भयानक परिणामाचे वर्णन केले. शेवटी भरताला प्रार्थना केली, तुम्ही दोघांनी द्वंद्वयुद्ध करून हा भयानक संहार टाळावा. हा प्रस्ताव ऐकून भरत खुश झाले नाही, कारण त्यामुळे त्यांना आपल्या प्रचंड सेनेचे व अद्भुत अस्त्रांचे सामर्थ्य दाखविण्याची संधी मिळणार नव्हती. पण त्यांनी आपल्या मनातील हा विचार बोलून दाखविला नाही. द्वंद्वयुद्धाच्या सूचनेला नाखुशीनेच त्यांनी मान्यता दिली. त्यानंतर ते 2 प्रधान बाहुबलींकडे गेले. त्यांना तीच विनंती केली. बाहुबली म्हणाले, भरत गर्विष्ठ आहे. त्याला वाटते की जगात कुणीही आपल्या सैन्याचा पराभव करू शकणार नाही, म्हणून प्रथम त्याच्या सैन्याचा पराभव करणे आवश्यक आहे. नंतर द्वंद्वाचा विचार करणे योग्य होईल. पण प्रधानांनी आपला आग्रह सोडला नाही. ते म्हणाले, युद्ध हे विनाशक आहे. त्यामुळे हजारो सैनिकांचा वध होईल. विविध प्रकारचे दुःख सहन करावे लागेल. उलट द्वंद्वामुळे हा विनाश टाळता येईल. निष्कारण प्राणहानी होणार नाही. भरताने द्वंद्वाला मान्यता दिली आहे. आपणही ही सूचना मान्य करावी. त्यांनी पुन्हा पुन्हा बाहुबलीला युद्धसंहार टाळण्याची विनंती केली. ज्येष्ठ व अनुभवी मंत्र्यांच्या आग्रहाखातर बाहुबलीने त्यांचे म्हणणे मान्य केले. भरत आणि बाहुबली दोघेही भाऊच. दोघेही कसलेले योद्धे. यात द्वंद्वाचा निर्णय तरी काय होणार? कोण विजयी होईल? भरताला आत्मविश्वास होता. त्याला वाटले, मी संपूर्ण पृथ्वी जिंकली आहे. बाहुबलीचा पराभव मी करू शकणार नाही काय? बाहुबलीला वाटत होते, इतर राजांप्रमाणे भरताला माझा पराभव करणे सोपे नाही. रणशिंगे वाजली. आता युद्ध सुरू होणार होते. पण धर्मयुद्ध होते, नीतियुद्ध होते. कारण त्यामुळे फार मोठा मानवसंहार टळणार होता. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे असल्या द्वंद्वयुद्धाचे ठराविक नियम असत. अनुक्रमही असे. प्रथम नेत्रयुद्ध होत असे. या नेत्रयुद्धानुसार दोन्ही योद्ध्यांनी परस्परांकडे डोळ्यांची बाहुली व पापणी न हलविता एकसारखे पाहावयाचे. ज्याची पापणी प्रथम हलेल तो पराभूत समजला जात असे. द्वंद्व सुरू झाले. 2 बलाढ्य योद्धे परस्परांकडे नजर रोखून पाहत होते. जणू आपल्या तीक्ष्ण दृष्टीने एकमेकांना गिळू पाहत होते, जाळू पाहत होते. या प्रथम फेरीत बाहुबली विजयी झाला. द्वंद्वाची दुसरी फेरी सुरू झाली. ते जलयुद्ध होते. परस्परांनी परस्परांवर हातांनी पाणी उडवायचे, झोकायचे. दोघेही एका सरोवरात शिरले. जणू 2 मत्त गजराज एकमेकांवर सर्व शक्तीने पाणी उडवित होते. भरतापेक्षा बाहुबली उंच होता. भरताने क्रोधाच्या आवेशात आपली सर्व शक्ती पणास लावून पाणी उडवले. बाहुबली उंच. ती जलवृष्टी फक्त त्याच्या वक्षस्थळांपर्यंतच पोहोचली. उलट बाहुबलीने झोकलेले पाणी भरताच्या डोक्यावर व चेहऱ्यावर येऊन आदळले. भरत रागाने आणखी भडकला. भरताला तो पाण्याचा मारा सहन झाला नाही. त्याला पराभव मान्य करावा लागला. तो खिन्न झाला. आता फक्त तिसरी व शेवटची फेरी उरली होती, मल्लयुद्धाची. दोघेही निष्णात मल्ल होते. भरताने बाहुबलीचा पराजय करण्याचा निश्चय केला. मल्लयुद्धाला आरंभ झाला. दोघेही निग्रही व बलवान होते. परस्परांचा पराभव करावयाच्या ह्या ईर्षेने पेटलेले. कुणीच मागे हटेना. अखेरीस बाहुबलीने अचानक भरताला हवेत उचलले. प्रेक्षक थरारले. बाहुबली भरताला जमिनीवर आदळणार की काय? पण वेगळेच आश्चर्य घडले. बाहुबलीने आपल्या वडील भावाला अगदी अलगद जमिनीवर ठेवले. भरत जमिनीवर आला, पण त्याचे सर्व शरीर रागाने थरथरत होते. आपल्या दुर्दैवावर तो संतापला होता. संपूर्ण पृथ्वी जिंकणारा, स्वतःला सम्राट म्हणविणारा भरत आज आपल्याच धाकट्या भावाकडून पराभूत झाला होता. संपूर्ण सेनासागर त्याच्या पराभवाचे चित्र पाहत होता. केवढा हा अपमान, केवढे हे दुर्दैव! भरताला तो अपमान असह्य झाला. तो अचानक आपल्या शक्तिमान चक्ररत्नाजवळ आला. जा आणि बाहुबलीला ठार कर. त्याने चक्ररत्नाला आज्ञा केली. ते तेजस्वी व अलौकिक अस्त्र बाहुबलीकडे जाऊ लागले. दोन्ही सैन्ये व उपस्थित नागरिक भयचकित झाले, थरारले. त्यांना वाटले, भरताने हे काय केले? हे धर्मयुद्ध आहे काय? स्वतःचा पराभव झाल्यानंतर आपल्या भावाविरुद्ध चक्र अस्त्राचा उपयोग करणे हे न्याय्य आहे काय? हे चक्र बाहुबलीचा वध करील. केवढा हा अन्याय! सर्वजण आपापले श्वास रोखून डोळे फाडून भयग्रस्त मुद्रेने त्या अन्यायी कृत्याकडे पाहत होते.
पण आणखी एक आश्चर्य घडले. त्या चक्ररत्नाने बाहुबलीला प्रदक्षिणा घातली. नंतर ते अस्त्र त्यांच्या उजव्या बाजूला येऊन थांबले. लोक चकित झाले, आनंदाने ओरडू लागले. देवदूत आकाशातून पुष्पवृष्टी करू लागले. राजा भरत खाली मान घालून उभा होता. बाहुबलीने एकवार त्यांच्याकडे पाहिले. हाच तो भरत, ऋषभनाथांचा पुत्र, चक्ररत्नाचा स्वामी, जगाचा सम्राट. पण ते सम्राट भरत लज्जेमुळे खाली मान घालून दोन्ही सेनेसमोर उभे होते. बाहुबलीचे हृदय दयेने भरून आले. त्याचा राग वितळला. रागाऐवजी त्यांना करुणा वाटू लागली. बाहुबली विचार करू लागले, भरत आणि आपण परस्परांचे भाऊ. भरत वडील, मी धाकटा. दोघेही एकत्र खेळलो, वाढलो, परस्परांशी प्रेमाने वागलो. पण तेच आम्ही आता परस्परांशी युद्ध करीत आहोत. आपल्या धाकट्या भावाला ठार करावयाचे असा भरताचा निश्चय होता. कशासाठी? कारण काय? केवळ राज्यलोभ. राज्यलोभासाठी भाऊ परस्परांचा वध करावयास सिद्ध होतात. बंधुत्व विसरले जाते. हा सर्व वासनेचाच खेळ. वासना ही अत्यंत वाईट. नराला ती पशु बनविते. बाहुबलीला पश्चाताप झाला. जीवनासंबंधी तो उदासीन झाला. हे राज्य तूच घे. बाहुबली अंतर्मुख बनले. त्यांना वाटू लागले, नको ही सत्ता आणि तिची लालसा. उत्तम उपाय एकच, सर्वस्वाचा त्याग आणि परमेश्वरासाठी तप. ते भरतासमोर वाकले. भावाला नमस्कार करून ते म्हणाले, हे बंधू, मला क्षमा कर. तुझ्याशी युद्ध करण्यात मी पाप केले. तुलाही लज्जित केले. मला नको हे राज्य, ते तूच घे. मी तप करण्यासाठी अरण्यात निघून जातो आणि माझी सर्व पापे धुवून काढतो. कृपा करून मला अनुमती दे. भरतही बदलला होता. त्याची सम्राट होण्याची महत्त्वाकांक्षा, त्याचा क्रोध, त्याचा दुराग्रह वाफेप्रमाणे उडून गेला. बाहुबलीच्या उदात्ततेने तो भारावून गेला. आपला भाऊ तपस्या करण्यासाठी अरण्यात जात आहे हे पाहून त्याला दुःख झाले. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने पायाशी वाकलेल्या आपल्या भावाला उठवले. तो म्हणाला, हे बंधू, मीही पापीच आहे. माझ्या अहंकारामुळे, अविचारामुळे माझे भाऊ तपासाठी अरण्यात निघून गेले. आता तूही जात आहेस. मग माझ्याजवळ कोण राहील? सर्व भाऊ गेले, तूच एकटा उरला आहेस. तुला मी कसा सोडू? ह्या राज्याचे मी काय करू? मी प्रार्थना करतो की तू जाऊ नकोस. असे म्हणून त्याने बाहुबलीचे दोन्ही हात धरले आणि त्याला विनविले. पण बाहुबलीचा निर्णय पक्का होता. मन निश्चल होते. भरताच्या विनवणीचा त्याच्या मनावर कोणताही परिणाम झाला नाही. त्याने खरोखरच सर्वस्वाचा त्याग केला आणि तो निघून गेला. बाहुबली ऋषभनाथांकडे गेले. तपाची दीक्षा घेतली. त्यांनी उग्र तप सुरू केले. अंगावरील वस्त्रांचाही त्याग केला. दिवसामागून दिवस निघून गेले, पण ते सतत एकाच ठिकाणी उभे होते, अगदी निश्चल व शांत. अन्नपाणी नाही, झोपही नाही. त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी वारूळ वाढले आणि त्या वारुळाच्या ढिगाऱ्याने त्यांना झाकून टाकले. त्याच्या शरीरावरून मोठमोठे सर्प जात येत. त्यांच्या अवयवांभोवती वेलींचे जाळे तयार झाले. त्यात पक्षी घरटे करीत. केसांच्या जटा बनल्या, तरीही ते कचरले नाही. ते स्थिर होते, सतत उभे होते. त्यांचे शरीर वारा, वीज, वादळ व पर्जन्य यांचा मारा सहन करीत उभे होते. कठोर इच्छाशक्तीने, पोलादी मनाने त्यांनी आपली कठोर तपश्चर्या सुरू ठेवली. वर्षामागून वर्षे गेली, तरीही त्यांना अंतिम परमज्ञान, केवलज्ञान प्राप्त झाले नाही. मीपणाचा त्याग. अत्यंत उग्र तपस्या करूनही बाहुबलींना परमज्ञान प्राप्त झाले नाही. हे पाहून भरताला आश्चर्य वाटले, चिंता वाटली. भरत आपल्या वडिलांकडे गेले. बाहुबलीला ज्ञानप्रकाश का प्राप्त झाला नाही याचे कारण विचारू लागले. ऋषभनाथजी म्हणाले, बाहुबली अत्यंत कठोर तप करीत आहे, हे खरे आहे. पण त्यांनी अजूनही आत्मप्रेमाचा, मीपणाचा त्याग केलेला नाही. त्यांना असे वाटते की आपण ज्या भूमीवर तपस्या करीत आहोत ती आपली नव्हे, आपल्या भावाची आहे. त्यांनी सर्व राज्य तुला देऊन टाकले आहे, म्हणून ही भूमी तुझी आहे. ही भावना अजूनही मी तूपणाची भावना आहे. ही भावना, हे दुःख त्याला सलत आहे. अजूनही त्याचा अहंकार विरला नाही. अशा स्थितीत ज्ञानप्रकाश कसा लाभणार? वडिलांचे हे भाषण ऐकून भरतजी बाहुबलीकडे गेले. त्यांना वंदन करून म्हणाले, तुम्ही माझ्या राज्यात आहात ही भावना सोडून द्या. असा विचार येणे ही एक प्रकारची आसक्ती, ममता आहे. हे राज्य माझे नव्हेच. तुम्ही जिंकून घेतलेले हे राज्य मला उदारपणे तुम्हीच परत केले आहे.
वस्तुतः ही पृथ्वी कुणाच्याही मालकीची नाही, म्हणून तुम्ही ही आत्मप्रतिष्ठेची भावना सोडून तप सुरू ठेवा. ह्या सूचनेचे बाहुबलींनी जाणले. त्यांच्या मनात अल्पांशाने वास करीत असलेली आसक्तीची, आत्मनिष्ठेची भावना विरून गेली. ह्यापूर्वी धाकट्या भावाने, बाहुबलीने वडील भावाच्या मनात असलेली अहंभावना नष्ट केली होती. आता उलट घडले. वडील भावाने धाकट्या भावात असलेली अहंभावना धुवून काढली. आता संत बाहुबली निष्काम भावनेने तप करू लागले. आपला स्व विसरून त्यांनी तप सुरू ठेवले. ह्यामुळे त्यांना ज्ञानप्रकाश दिसला. परमज्ञान प्राप्त झाले. स्वर्गातील दुंदुभीचा आनंदघोष होऊ लागला. जनतेने बाहुबलींचे मोठेपण मान्य केले. त्यांची प्रशंसा होऊ लागली. लोक त्यांची भक्तिभावाने पूजा करू लागले. त्यांचा उपदेश ऐकून ते स्वतःला धन्य समजू लागले. भगवान बाहुबलींनी अनेक देशांना भेटी दिल्या. लोकांना नीतीचा उपदेश केला. अर्थपूर्ण जीवन कसे जगावे हे शिकविले. शेवटी ह्याच बाहुबलींनी आपल्या वडिलांच्या आधी मोक्ष प्राप्त करून घेतला. बाहुबली हे नावाप्रमाणेच बलवान, शूर व प्रखर स्वाभिमानी. त्यांनी मनात आणले असते तर आपल्या भावाचा अहंकार ठेचून ते स्वतः सम्राट होऊ शकले असते. पण त्यांनी स्वपराक्रमाने जिंकलेले भावाचे राज्य त्याला परत केले आणि आपण स्वतः अरण्यात गेले. कठोर तप केले. सत्याचा मार्ग शोधून काढला. मोक्ष प्राप्त करून घेतला. स्वतःच्या हृदयातील ईश्वरी ज्ञानाच्या प्रकाशात लोकांचीही हृदय उजळली. त्यातील अंधकार नाहीसा केला. स्वतः संत बनले, मुनी बनले. जग त्यांची प्रशंसा करू लागले. सम्राट भरताला वाटले की आपल्या त्यागी व तपस्वी भावाची कीर्ती चिरंतन करावी. त्यांचा लौकिक जगभर दरवळावा, म्हणून त्याने पोदनपूर येथे बाहुबलींची रत्नजडित मूर्ती तयार केली. लोकांनी मोठ्या समारंभाने त्या मूर्तीची पूजा केली. असे म्हणतात की ही पोदनपूरची मूर्ती समुद्रात बुडाली, पण अजूनही बाहुबलीच्या शिल्पमूर्ती श्रवणबेळगोळा, वेणूर, कारकळ, श्रावणगड्डा, बास्तीहळ्ळी आणि धर्मस्थळ येथे आहेत. सर्वात प्रचंड, भव्य व प्रसिद्ध शिल्पमूर्ती श्रवणबेळगोळा येथे आहे. ती अत्यंत आकर्षक व भव्यदात्त आहे. ह्या मूर्तीची कथा मोठी रसपूर्ण आहे. स्वप्न आणि शिल्पमूर्ती. गंग घराण्यातील राजा राचमल्ल हा तरवणपूर येथे राज्य करीत होता. चामुंडराय हा त्याचा प्रधान. त्याच्या वडिलांचे नाव महाबल्याया व आईचे कळलदेवी. चामुंडराय हा अत्यंत शूर, चतुर व मनाने थोर असून ईश्वरभक्त होता. एकदा कळलदेवीने पुरोहिताकडून भरत व बाहुबलींची कथा ऐकली. तिला वाटले भगवान बाहुबलींची ती रत्नजडित मूर्ती अजूनही पोदनपूर येथे असावी. त्या पुतळ्याचे दर्शन घेण्याची उत्कट इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली. एवढेच नव्हे तर बाहुबलींची मूर्ती पाहिल्याशिवाय पेलाभर दूध देखील प्यायचे नाही असा तिने प्रण केला. वस्तुतः भरत आणि बाहुबलीची कथा अत्यंत प्राचीन, हजारो वर्षापूर्वीची. ती मूर्ती आणि ते पोदनपूर नगरही नष्ट झाले होते. ती मूर्ती पाहिलेली कोणतीही व्यक्ती जिवंत नव्हती. लोक म्हणत ती मूर्ती समुद्रात लुप्त झाली असावी अथवा हिंस्रपशूंनी भरलेल्या घनदाट अरण्यात ती असावी. मग ती दिसणार कशी? आईचा निश्चय होता की बाहुबलीच्या मूर्तीचे दर्शन झाल्याशिवाय अन्नपाणी घ्यावयाचेच नाही. आईने चामुंडरायाला मूर्तीचा शोध घेण्यास बजावले. चामुंडरायाला चिंता पडली, पण कळलदेवी कोणतीही सबब ऐकायला तयार नव्हती. अखेर चामुंडराय आपल्या आईला व काही सहकारी मंडळींना घेऊन पोदनपूरच्या शोधात निघाला. त्यांचा प्रवास अखंड सुरू होता, पण पोदनपूरचा शोध लागला नाही. बरेच लांब व बराच काळ प्रवास केल्यानंतर ते चंद्रगिरी नावाच्या टेकडीजवळ आले. टेकडीच्या पायथ्याशी थांबले, विश्रांती घेतली. त्याच रात्री चामुंडरायाला एक स्वप्न पडले. स्वप्नात दिव्य योनीतील एक व्यक्ती दिसली. ती स्त्री असून तिचे नाव कुष्मांडिनी देवी. देवी म्हणाली, कोणत्याही मानवाला भरताने केलेली भगवान बाहुबलींची मूर्ती दिसणार नाही. मग ते कितीही प्रयत्न करोत, पोदनपूरही दिसणार नाही. व्यर्थ प्रयत्न करण्याऐवजी तू त्या टेकडीवर उभा राहा. चंद्रगिरी टेकडीच्या अगदी समोर इंद्रगिरी टेकडी आहे. चंद्रगिरी टेकडीवर उभा राहून एक सुवर्ण बाण मार, म्हणजे तुला भगवान बाहुबलींची मूर्ती दिसेल. स्वप्नातच चामुंडरायाने धनुष्यबाण हाती घेतला, नेम धरला. त्या शिलाखंडावर बाण मारला. भयानक आवाज झाला. शिलाखंड दुभंग झाला. त्या दोन तुकड्यांमध्ये बाहुबलींची भव्य व सुंदर मूर्ती उभी होती.
तोच चामुंडरायाचे स्वप्नभंग झाले. तो जागा झाला, डोळे उघडून पाहू लागला. काहीच दिसेना. पुन्हा पुन्हा डोळे पुसले, सभोवार दृष्टी टाकली, तरीही काहीच दिसत नव्हते. देवीही नव्हती, केवळ स्वप्न त्याला वाटले. खरोखर ते स्वप्न जर खरे झाले असते तर आपल्याला किती आनंद झाला असता. सकाळी उठल्यानंतर त्याने ही स्वप्नकथा आईला व इतरांना सांगितली. सर्वांनी त्या इंद्रगिरीकडे पाहिले. खरोखरच त्या टेकडीवर स्वप्नात दिसलेला शिलाखंड होता. त्याला वाटले, खरोखरच आपण बाण मारला असता आणि बाहुबली दिसले असते तर किती छान झाले असते. पण ते कसे शक्य होते? परंतु लवकरच त्या स्वप्नाचा गूढ अर्थ त्यांना स्पष्ट झाला. त्या प्रचंड शिलाखंडातूनच भगवान बाहुबलींची मूर्ती खोदून तयार केली पाहिजे, हे काम सोपे नव्हते. त्या शिलाखंडाजवळ पोहोचणेही अशक्य होते. टेकडीच्या सभोवती घनदाट अरण्य होते. मोठमोठ्या दऱ्या, प्रचंड खळगे, मोठमोठे दगड व असंख्य काटेरी झुडपे होती. मार्ग काढावा तरी कसा? अगदीच अशक्य. पण चामुंडराय अत्यंत चतुर व शूर होता. मार्ग काढलाच पाहिजे व आईची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे, असा त्याने निश्चय केला. कितीही अडचणी आल्या तरी त्या शिलाखंडातून बाहुबलींची मूर्ती निर्माण करायचीच, असा निर्णय त्याने घेतला. बहुतांचे लोक चामुंडरायाच्या मदतीला धावले. काम सुरू झाले. दऱ्या व खाचखळगे बुजविण्यात आले. दगड व काटेरी झुडपे हलविण्यात आली. अशा रीतीने मोठ्या कष्टाने इंद्रगिरीच्या शिखरावर जाणारा मार्ग तयार करण्यात आला. आता त्या शिलाखंडातून मूर्ती तयार करावयाची होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शिल्पकार निमंत्रित केले गेले. प्रथम सर्वांनी त्या शिलाखंडाची पूजा केली. एका शुभमुहूर्तावर खोदकामास आरंभ झाला. प्रत्येकजण रात्रंदिवस काम करीत होता. त्या घनदाट जंगलात व प्रचंड खडकात काम करणे अत्यंत कठीण होते. पण ईश्वराचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते. त्यामुळे त्यांना उत्साह मिळाला, बळ लाभले. अखंड कष्ट सुरू होते. हळूहळू चामुंडरायाने स्वप्नात पाहिलेली बाहुबलींची मूर्ती आकार घेऊ लागली. 57 फूट उंचीची अत्यंत भव्य, डौलदार व आकर्षक मूर्ती तयार झाली. मूर्ती हसरी, खांदे रुंद व मुद्रा शांत. हातापायांवर बहरलेल्या वेलींची कंकणे तयार करण्यात आली. पायाभोवती मुंग्यांची उंच वारुळे आणि त्यातून डोकावणारे सर्प, अशी अद्वितीय, सुंदर व मोहक मूर्ती तयार झाली. आपल्या हातून मूर्ती करण्याचे हे कार्य घडले याचा चामुंडरायाला अभिमान वाटू लागला. आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून त्याची आई समाधानी व आनंदी होती. लोक मोठ्या आश्चर्याने त्या मूर्तीकडे पुन्हा पुन्हा पाहत होते, तरीही त्यांचे पूर्ण समाधान होत नव्हते. इतकी ती भव्य व आकर्षक होती. ते सौंदर्य, ती भव्यता पाहून जनता आनंदाने वेडी झाली व नाचू लागली. चामुंडरायाचे स्वप्न साकार झाले. स्वप्नात पाहिलेली बाहुबलींची मूर्ती आता त्याच्यासमोर उभी होती. त्या प्रचंड व सुंदर मूर्तीचे दर्शन घेण्यास लक्षावधी लोक जमले. सर्वजण त्या अद्भुत कलाकृतीची प्रशंसा करीत. आपल्या हातून एक अद्वितीय मूर्ती घडवली गेली म्हणून चामुंडरायाला अभिमान वाटला. फक्त एक कळशी दूध. धार्मिक विधीनुसार त्या मूर्तीला अभिषेक व्हावयाचा होता. चामुंडरायाने धर्मशास्त्रानुसार सर्व विधी केले. समारंभपूर्वक मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मूर्तीला प्रथम स्नान घालण्याचा विधी चामुंडरायानेच पार पाडला. या स्नानविधीच्या बाबतीत एक रसपूर्ण कथा प्रचलित आहे. मूर्तीला स्नानविधी करण्यासाठी दुधाने भरलेले शेकडो घडे लोकांनी आणले. मूर्तीच्या डोक्यावर ते ओतण्यात आले. मस्तकाभिषेक झाला. मूर्तीची मान वक्षस्थळ ओले झाले. पण कितीही दूध ओतले तरी मूर्तीचे सर्वांग भिजत नव्हते. दुधामुळे संपूर्ण शरीर ओले होत नव्हते. पुन्हा पुन्हा दूध ओतण्यात येई, पण ते दूध मूर्तीच्या नाभीपर्यंतही पोहोचत नव्हते. चामुंडराय व त्याच्या साथीदारांना मोठे आश्चर्य वाटले. ते अस्वस्थ झाले. असे का होत आहे? कुणालाच कळेना. कोणतेच उत्तर देता येत नव्हते. तेवढ्यात एक वृद्धा मोठ्या कष्टाने टेकडी चढून येत असताना त्यांना दिसली. तिच्या हातात दुधाने भरलेली एक लहानशी चांदीची कळशी होती. हे दृश्य पाहून लोक हसू लागले. त्यांना वाटले, दुधाचे शेकडो घडे ओतूनही ते दूध फक्त नाभीपर्यंत पोहोचू शकले. तेव्हा हे कळशीभर दूध सर्वांग अभिषेक कसे घडविणार? काय उपयोग ह्या कळशीभर दुधाचा? चामुंडरायाने त्या वृद्धेला पाहिले. आज्ञा दिली, ठीक आहे, हे दूधही मूर्तीवर ओता. मोठेच आश्चर्य, ते कळशीभर दूध ओतताच त्या मूर्तीच्या डोक्यावरून एखाद्या झऱ्यासारखा दुधाचा प्रवाह वेगाने वाहू लागला.
तो नाभीपर्यंत येऊन तेथून वेगाने खाली येत पायापर्यंत पोहोचला. मूर्तीचे सर्वांग ओले झाले. लोक चकित झाले, हर्षित झाले, आनंदाने जयघोष करू लागले. चतुर चामुंडरायाने या घटनेचा अर्थ ओळखला. त्याला असे वाटत होते की आपण आपल्या प्रयत्नाने ही खोदीव मूर्ती तयार केली. आपल्या या कर्तृत्वाचा त्याला अहंकार होता. त्याचे डोळे उघडले. अहंकार चूर झाला. आता त्याला समजले की आपण केवळ एक साधन आहोत, निमित्त आहोत. भगवान बाहुबलींची भगवंताची कृपा नसती तर ही मूर्ती घडविता आली नसती. केवळ कळशीभर दुधाने मूर्तीला सर्वांग अभिषेक घडला ही देवाचीच कृपा होय. त्याची इच्छा नसती तर ही मूर्ती घडविता आली नसती. मग सर्वांग अभिषेक कुठला? चामुंडराय हा केवळ निमित्त मात्र होता. सर्व कर्तृत्व बाहुबलींचे. बाहुबलीला गोमटेश्वर किंवा गोमटस्वामी असेही म्हणतात. चामुंडरायाने हे नाव दिले. कदाचित चामुंडरायाचे दुसरे नाव गोमट असे असावे. गोमटा म्हणजे ईश्वर म्हणजे गोमटेश्वर. त्यानेच ही मूर्ती तयार करवली म्हणून गोमटेश्वर हे नाव मिळाले असावे. 12 वर्षातून एकदा गोमटेश्वराच्या मूर्तीला महामस्तकाभिषेक समारंभ होत असतो. संपूर्ण भारतातून असंख्य लोक हा समारंभ पाहण्यासाठी व गोमटेश्वराच्या दर्शनासाठी येतात. मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन हजारो वर्ष झाली. आजही ही भव्य, उंच व कल्याणकारी मूर्ती एक उंच टेकडीच्या शिखरावर उभी आहे. तिच्या डोक्यावर नीलाकाशाचे छत्र आहे. सर्वात प्राचीन मराठी लेख चामुंडरायाने मूर्ती करवैयली या मूर्तीखाली सापडतो. मानवाने आपला स्वार्थ, आपल्या वासना व अहंकार यांचा त्याग केला तर माणूस किती उच्च व थोर होऊ शकतो याचे स्मरण ही भव्य मूर्ती आजही देत आहे. धन्यवाद.